ठाकरे बंधूंची, त्यात असं एक विश्लेषण केलं जातंय की मनसेची शिवसेना पक्षाला जास्त मदत झाली तुमच्या पक्षाला, आणि तुमचे नगरसेवक निवडून आले तुलनेत मनसेचे तितकं संख्याबळ निवडून आलेल्या नगरसेवकांचं दिसत नाही. आता हे शिवसेना भवनचा वॉर्ड हा आम्ही दिला ना, त्यांना निवडून पण आला. त्याच्यामुळे असं काही नाहीये की त्यांची आम्हाला झाली आमची त्यांना नाही झाली, असं काही नाहीये. दोन्हीकडे आता कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक वाक्यता खूप छान, कारण मी आदित्य सगळेच आम्ही जे काय फिरलो त्या सगळीकडे शिवसेना आणि मनसे असा काही भेदभाव आम्हाला कुठेच दिसला नाही. छान एक दिलाने आम्ही लढलेलो आहोत. काँग्रेस चर्चेत पुढच्या झडपीच्या निवडणुका आहेत, या झडपीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा मनसेसोबत तुमचा अलायन्स कायम राहील आणि येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये आम्हाला आधी कालचे आत्ताच माझे नगरसेवक जिंकून आले त्यांचे पेढे खातोय. काय आता बोलेन ना मी, काय हरकत आहे, हरकत काय. संयुक्त पत्रकार परिषद पुन्हा बघायला मिळेल, कारण आज तुम्ही एक म्हणजे युतीत लढला. पण अरे एक गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही, आमची विश्लेषण करण्यासाठी जर संयुक्त पत्रकार परिषद नाही, पण विश्लेषण तुम्ही लोक करतात ना, तेच विश्लेषण आम्ही बघतोय. पण एकत्र आहोत, मी मागेच बोललो एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी होईल, सगळं होईल, सगळं होईल. पण उद्धवजी, जी काँग्रेस संपूर्ण महापालिका त्याला काहीतरी जी काँग्रेस संपूर्ण महापालिका निवडणुकीत चर्चेतही नव्हती, त्याचे 28 नगरसेवक आले, चांगली गोष्ट. तर तुम्ही एकत्रित लढले असते तर आणखी चित्र वेगळं, म्हणजे महाविकास आघाडी आणि मनसे असे मिळून एकत्र लढले असते तर आणखी चित्र वेगळं असतं. या प्रश्नाचं उत्तर मी थोडं वेगळ्याने देईन की जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक निवडून आले तिथे त्यांच्या विरोधातल्या सगळ्यांची मतं जर का एकत्र केली तर ती खूप जास्त होते. बरं, दुसरी गोष्ट काय, गेल्या वेळेला आमचे 84 निवडून आलेले, भाजपचे 82 आले होते. त्यांनी शहासेना केली, आमचे काही गद्दार फोडले, तरी सुद्धा त्यांचे 82चे 89 झाले. आमचे अर्धे अधिक फोडले होते तरी सुद्धा 54 फोडले होते तरी सुद्धा आमचे 65-66 निवडून आले. ही शिवसेनेची ताकद आहे. आणि त्यांनी ज्या क्षणी, आता बघूया या 21 का 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे, पुढची तारीख कधी जून जुलैची, ऑगस्टची मिळते, डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मेची 2028 29 30 सालची कधी मिळते ती बघू आपण. पण तो जर का निकाल संविधानाप्रमाणे लागला आणि त्यांचं नाव चिन्ह गेलं तर त्यांना मग त्यांचा उपयोग काय राहिला, उपयोग शून्य होईल. त्यांचा जन्मच किंवा ती फोडाफोडी शहासेनेची एवढ्यासाठी झाली की शिवसेनेच्या मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करणं. कारण ती जर का शिवसेना एक असती तर भाजपने किती, म्हणजे आता जसं आकाश पातळ एक केलं तसं आकाश पातळ इतर ग्रह जरी एक केले असते तरी भाजप काय वाढू शकलं नसतं. आणि भाजप वाढलेलंच नाहीये, त्यांनी सगळे बाहेरची लोक मांडीवर घेतलेत. 8 एमआयएमचे उमेदवार निवडून नगरसेवक झालेले, 24च्या भागामध्ये समाजवादी पक्षाचा उमेदवार निवडून आले. काय कारण आहे एमआयएमचे उमेदवार एवढ्या मोठ्या संख्येने निवडून आले? त्यांना इतरांपेक्षा जास्त मतं पडली. पण काय राजकीय गणित काय, ठीक आहे, राजकीय गणित काय आहे की मुंबईत 8 एमआयएमचे नगरसेवक? अरे पण मी कसं सांगू ते. भाजपने जो हिंदुत्वाचा मुद्दा घेतला होता त्यानंतर सोडला आता त्याचा फायदा झाला असं वाटतंय का एकूणच या निवडणुकीत? भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा कधीच घेतला नाही, ते त्यांचं निवडणुकीचं ढोंग आहे. त्याच्यामुळे हे ढोंग आता हिंदूंना पण कळायला लागलेलं आहे. नाही, आवाज इथून येत नाही म्हणून. कुठला एरिया कोण, मला असं आकडे. हा ठीक आहे, मग तसं काही ठिकाणी त्यांच्या पण जोगेश्वरीमध्ये आमची निवडून आलेली आहे, जो त्यांचा बालेकिल्ला होता. सचिन पाटील निवडून आलेला आहे. असं होतात ना. बघा, लोकशाहीमध्ये या गोष्टी घडत असतात, पण त्या प्रामाणिकपणे व्हाव्या. आम्ही त्यांची मतचोरी पकडून दिली, दुबार मतदार पकडून दिले, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी आम्ही नंतर ते काय पाडू बिडू सगळं आणलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी मुंबईमध्ये आम्ही जागरूकतेने होऊ न दिल्यामुळे त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावरती चोरीमारी करताना आले. पण तरी सुद्धा अगदी झालीच नाही असं मी नाही म्हणणार, थोड्या दिवसात त्याची पण माहिती आम्हाला मिळेल. उद्धवजी, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. आपण मुंबईचा विचार करू, ज्या आक्रमण होते नवीन गिरगावमध्ये पण
पक्षाने दादरमध्ये पण होत आहे. पण असा विचार करून आपण एकत्र आलो. आता या काळामध्ये म्हणजे खूप असं विचारपूर्वक बोललं की आम्ही शिवसेनेला बाजूला काढलं. मराठी माणूस म्हटल्यावर आपल्या दादरमध्ये पण इथे आल्यानंतर आम्हाला वाटतं की आधार होते बाळासाहेबांचे. तर आता हा विचार करून आपापसात भांडण्यापेक्षा समजा जे नगरसेवक गेले ते जर परत आले तर मग शिवसेनेचा महापौर होऊ शकतो असा विचार केला जाईल. तुमच्या संपर्कात असतील तर घेऊन या. ठीक आहे. चुनाव प्रचार जब शुरू नहीं हुआ था उसके पहले हमने मुंबई की जगह होर्डिंग्स देखी थी जिसमें लिखा गया था जब चुनाव प्रचार शुरू हुआ था तो उसके पहले मुंबई में गई होर्डिंग्स लगी थी। अब नहीं तो कभी नहीं, यही वक्त है मुंबई को बचाने का, मराठी मानस को साथ आने का। क्या वो वजह आप देखते हैं कि इतना प्रचार होने के बाद भी मुंबई का जो आप चाहते थे कि महापौर आपकी पार्टी का वो होने वाली स्थिति अभी है? सवाल ये प्रचार आपने किया उसकी वजह से उसके बाद भी आपको जो नहीं, लेकिन इसीलिए मैंने कहा ना कि मुझे तो अपेक्षा थी कि जो भी काम हमने पिछले 25 साल में किया, खास कर कोविड के समय में किया, तो मुंबई के मतदाता हमारे साथ रहेंगे और वो रहे भी, बिल्कुल नहीं रहे ऐसे नहीं बात हुई है। और खास कर मराठी इलाका जो है वहाँ के सारे मराठी जो जनता है वो हमारे साथ है ही, और साथ ही साथ कोई नॉन महाराष्ट्र भी है, अन्य धार्मिक भी है, वो भी हमारे साथ है। अपेक्षा तो थी ही, अगर हमारे 100 भी आ जाते तो लगता अरे और 25 आने चाहिए थे। तो ये तो हमेशा रहेगी और रहनी चाहिए, इसलिए तो काम करना पड़ता है। लेकिन एक बात और चलेगी तो भी पिटोगे, नहीं पिटोगे तो भी पिटोगे, इसका नुकसान हुआ कहीं ना कहीं लोगों के मन में। और यही तो मेरा सवाल था तो मन कि से लोगों ने नहीं, ये क्या कहा था आपने, बटेंगे तो पिटोगे, तो ये जहरीला प्रचार किया किसने? नहीं, फिर अगर मैं इसी बात को, हम ट्रैक बदली हो जाएगा, मॉब लिंचिंग वगैरह करने वाले जो लोग हैं वैसे तो कभी, और हमने तो के समय में ना मैंने कभी किसी की भाषा देखी थी, ना कभी मैंने किसी का मजहब पूछा था। मैंने तो मेरा कर्तव्य निभाया था और हमने हमेशा निभाया। जो भी कोस्टल रोड किया है या पानी की समस्या है, हर घर में जाता है, पानी भी जाता है, हर कोई वहां से जाता है। हाँ, आए ना हमारे कुछ लोग अन्य गोरेगांव में आए हैं। जैसे आदित्य कह रहा है कि उत्तर भारतीयों ने भी हमें वोट तो किया ना। भाजपचा महापौर होणं आता जवळजवळ सिद्ध झालेले आहे, पण आता मुंबईची चावी आता दिल्लीकरांच्या हातात आला, हे रोखण्यासाठी आपलं काय पावलं? त्याच्यासाठी तर आम्ही सांगत होतो ना ओरडून, त्याच्यासाठी तर आम्ही सांगत होतो की अफगाणिस्तान होऊ देऊ नका। आणि साहजिकच आहे की महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही काही कमजोर नाही आहोत, आमची संख्या पण भरपूर आहे आणि रस्त्यावरती तर आम्ही आहोतच। देवेंद्र फडणवीसांनी आता संभाजीनगर माहिती दिली की अजून मला उद्धव ठाकरेंच्या शुभेच्छा आलेल्या नाही। अपेक्षा येणार का फोन करून शुभेच्छा द्यायला मला मी तेवढा काही खतरूड नाहीये, पण साहजिकच आहे एवढे सगळे त्यांनी कर्मकांड केल्यानंतर आम्ही जी त्याला टक्कर दिले त्याचंही कौतुक त्यांनी केलं पाहिजे। सर एक प्रश्न असा विचारायचा आहे, ह्या वेळेला